सॉरी बोलायचंय. तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला का? तो आहेत लॉंग घंटन, शॉर्ट घंटन. हॅलो. तर माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काही गोष्टी शेअर करायच्या तुमच्यासोबत. आता खूप जणांची ना मला माफी पण मागायची आहे. आता का ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर आज आहे ना घरातली क्लिनिंग करायला घेतली होती. आता खूप दिवसापासून ह्या टेबलकडे वगैरे मी पाहिलं पण नव्हतं. जसा राडा आहे तसंच ठेवून दिला होता. आणि बाहेर पाऊस असल्यावरती एकतर घरातलं काय आवरू पण वाटत नाही आणि घरात नुसते अशी चिकचिक झाल्यासारखी पण वाटते. आणि असं एखादा टेबल तर असतोच आपल्याकडे, त्यावरती सगळं सामान आपण ठेवत असतो. म्हटलं चला सगळं जिथलं तिथं व्यवस्थित ठेवून देऊयात. पण काय करायचं, किती आवरलं तर आहे ना परत व्हायचा तेवढा राडा होतच असतो. पण आवरल्यापुरतं तर चांगलं दिसतं, त्यामुळे तेवढीच मनाला शांती. तर तर आता घरातलं आवरून घेतल्यावरती म्हटलं चला गॅलरीकडे पण थोडंसं लक्ष देऊयात. आता झाडं खूप दिवसापासून आणून ठेवली होती पण ती काही लावली नव्हती आणखी. आणि त्यामध्ये आता 2-3 दिवस आम्ही गावी पण गेलो होतो, त्यामुळं झाडांना काही पाणी भेटलं नव्हतं. थोडीशी सुकून पण गेली होती म्हणण्यापेक्षा वाळली पण होती. मग ती एका पॉटमध्ये लावून घेतली, कारण माझ्याकडे ना सगळं पॉट वगैरे शिल्लक होतं, माती पण शिल्लक होती. कारण पहिली झाडं माझी होती ती जळून गेली होती. मग त्यामध्येच ही झाडं लावून घेतली. आता कशी येतील माहीत नाही, पण ट्राय करत असते की खूप झाडं लावायची. आता झाडं तर सगळी लावून झाली होती, पण शिवांगची खेळणी पण आहे ना खूप दिवसापासून अशी मातीने वगैरे भरलेली होती. त्याच्यावरती धूळ पण बसली होती. मग ती पण व्यवस्थित क्लीन करून घेतली. आता गॅलरी एकदा क्लीन करायला घेतलं नाही, काय म्हणतात की एकदा हातात काम घेतलं की ते सोडायलाच नको वाटतं, जोपर्यंत सगळं क्लीन होत नाही तोपर्यंत. तसंच माझ्या बाबतीत झालं. तर इथं शिवांगची सगळी खेळणी पण क्लीन करून घेतली. आता माठ पण आहे ना आता काही यूजमध्ये येत नाही, कारण आता पाऊस पण संपलाय आणि बाहेर ठेवून ठेवून आहे ना असा काळा पडायला लागला होता. ते असं त्याला आहे ना शेवाळ आल्यासारखं झालं होतं. म्हटलं चला तो पण स्वच्छ करून ठेवूयात. आणि आता पावसाळ्यामध्ये ना माठातलं पाणी पण प्यायला असं नको वाटतं, कारण थंड थंड पडलेलं असतं. मग शिवांगची खेळणी त्यासोबतच माठ पण मी सगळा क्लीन करून ठेवला. तरी पण मी ते लावून घेतलं. आता माझ्याकडे काही ते स्टँड नाही आहे, त्यामुळं मी हे जे काही हे आहे ना आपलं ट्रे घरून आणले होते त्याच्यावरतीच ही झाडं लावून घेतलेत. आता त्याच्यावरतीच हे पॉट ठेवलेत सगळे. आता पॉट वगैरे माझ्याकडे खूप शिल्लक होते, कारण मी झाडं प्रत्येक वेळेस लावत असते. त्यांच्या गॅलरीमध्ये काय होतं, ऊनच येत नाही, त्यामुळे ना ही झाडं अशी व्यवस्थित येतच नाहीत. आणि कधी तर अधूनमधून नाही ना असं घरी पण जाणं होतं, त्यामुळं पण असं म्हणजे प्रॉब्लेम येतो की बाबा झाडांना पाणी वगैरे. आता ह्यावेळेस नक्की ट्राय करेल की काहीतरी असं जुगाड करायचा. आणि आहे थोडीशी जुगाडू आहे, मी काही ना काही जुगाड करेलच. तर इथे अशी छान झाडं लावून घेतली, गॅलरी पण क्लीन करून घेतली. पण तोपर्यंत शिवांकने आमच्या पाणी पण सांडले, कारण थोडासा राडा तर केलाच पाहिजे ना. ताई एवढ्यावरून घेते म्हटल्यावरती कसं बरं छान दिसून चालेल. गार्डनचा व्ह्यू दिसतो आमच्या इथून, मस्त वाटतं म्हणजे संध्याकाळी असं गॅलरीमध्ये बसायला, कारण ही झाडं वगैरे बघायला छान वाटतं. पण क्लीन करून घेतले मी. टेबल पण आज क्लीन करून घेतला आहे. इकडला पण टेबल क्लीन केला आहे. तोपर्यंत शिवांकनी आता हे एवढाच एक ही राहिलेला आहे कोपरा. आता ह्याच्यामध्ये ना मी बॅग वगैरे ठेवलेत. आता त्यात हे सगळं आवरून तर झालंच होतं, सगळं व्यवस्थित ठेवून पण झालंय हे. पण आहे ना आमच्या शिवांगच्या आहे ना गाड्या ठेवायला आता हे एक आहे, त्यासोबत त्याच्या गाड्या ह्यामध्ये पण ठेवलेत त्यांनी, आणि बेडरूममध्ये पण आहे थोड्याफार. तरी पण आम्हाला टेबल काय पुरत नाही. आता आईनी एवढं आवरलंय ना, तरी टेबलमध्ये ना त्याला टेबलवरती अशा गाड्या ठेवायच्या असतातच. म्हणतो आई छान दिसतात ग डेकोरेशन म्हणून. म्हटलं ठेव बाबा, काय करायचंय ते कर. तरी तर फ्रुट्स वगैरे मी सगळं ठेवत असते.
आता सगळं आवरून झाल्यावरती शिवांग पण स्कूलमधून आला होता ऑलरेडी. मग म्हटलं चला आपण डीमार्टला जाऊन येऊयात. आता डीमार्टमध्ये कपड्यांच्या पण व्हरायटी खूप साऱ्या होत्या. खरं तर आहे ना, मी डीमार्टला गेले होते ग्रोसरी घेण्यासाठी. आता ना हडपसरमध्ये एकादशी दिवशीच दिंडी येणार आहे. म्हटलं वारकऱ्यांसाठी ना खिचडी वगैरे घेऊन जावं. तर त्यासाठीच मी शाबू शेंगदाणे वगैरे घ्यायला गेले होते. पण एवढी गर्दी होती ना, म्हणजे काही घेताच आलं नाही. म्हटलं चला वरती जाऊन येऊयात, जाताना बघूयात काही घेता येईल का वगैरे. तोपर्यंत गर्दी पण ओसरेल. पण आहे ना, वरती सगळीकडे फिरून आले पण काही गर्दी ओसरलीच नव्हते. म्हटलं आता लोकल शॉपमध्येच घेऊयात. तोपर्यंत म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करूयात. आता इथे ना मुलांसाठी खूप साऱ्या व्हरायटी आहेत खेळण्याच्या. आता 100 रुपयापासून स्टार्ट आहेत आणि मस्त पण आहेत. त्यासोबतच आहे ना बॅग वगैरे पण छान भेटतात. आता स्कूल बॅग, ऑफिससाठी नेण्यासाठी बॅग, त्यासोबत बाजारच्या बॅग, पर्स, वन साईड पर्स वगैरे खूप सारे ऑप्शन आहेत इथे. म्हणजे मला तर खूपच आवडले. आता यातली एखादी मी तर घेणारच आहे. आणि या बॅग पण आहेत ना अशा 200-300च्या रेंजमध्येच आहेत. म्हणजे मला तर छान वाटल्या. आणि सॅक पण म्हणजे ज्या आपल्याला जशा रेंजमध्ये पाहिजेत 400-500 म्हणजे सगळ्या म्हणजे क्वालिटी सगळ्या क्वालिटीच्या आहेत. चहाचे कप, त्यासोबतच कॉफी मग यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. आता मला इथे ना चहाचे कप घ्यायचे होते, त्यासाठी मी या कपाच्या सेक्शनला पण गेले होते ना. असं नाही आहे फक्त मला घ्यायचं म्हणूनच जाते मी. ज्यावेळेस कधी डीमार्टला येईल ना इथे येतच असते. त्यासोबतच आहे ना हे जे काही स्पायसेस वगैरे ॲड करण्यासाठीचे पण आहे ना 50 स्टार्ट आहेत. 100, 119 वगैरे म्हणजे अशा रेंजमध्ये आहेत. ते पण छान आहेत. आणि आता पावसाचा सीझन चालू असल्यामुळे ना रेनकोट, छत्री पण आहे ना 200-300च्या रेंजमध्ये आहेत. आता ही छत्री 400 रुपयाला होती. त्यासोबतच 400 पासून आहेत. आणि इडली मेकर वगैरे म्हणजे स्टीलमध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत. आता हे चॉपरमध्ये पण मला हे 2-3 प्रकारचे ऑप्शन दिसले. 179, 199 अशा रेंजमध्येच आहेत. आणि म्हणजे क्वालिटी पण छानच आहे याची. आणि तव्यामध्ये तर सांगायलाच नको, एवढे सारे ऑप्शन आहेत ना. आणि मला ना यातलं सगळंच घ्यावं असं वाटतं. पण असं आहे ना, आम्ही आता इथे रेंटवरती राहतो ना, त्यामुळे असं होतं की यार आपण एवढं सगळं घेणार आणि परत शिफ्टिंग करायचं म्हटलं ना, त्यावेळेस आहे ना खूप सामान असल्यावरती पण प्रॉब्लेम येतो. आणि तरीही मी आवडलेली वस्तू ही घेतच असते. म्हणजे काय म्हणतात की एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असली ना ती घेतल्याशिवाय काही राहत नाही. असंच माझ्या बाबतीत पण होतं. तर चला आज तुमच्यासोबत आहे ना माझं काही ज्वेलरी कलेक्शन आहे की आता मी कुठे बाहेर जाता येता जे काही ज्वेलरी घालते त्यासोबतच मला आवड आहे बाबा हे घे ते घे. मग म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूयात. कारण माझ्याकडे तर हे बघा. आता हे ना पहिल्यांदा सगळं म्हणजे माझे काही मंगळसूत्र वगैरे आहेत, लॉंग घंटन, शॉर्ट घंटन, मी सगळं इथेच लावून ठेवते. त्यासोबतच हे काही ज्वेलरी वगैरे आहे ना ती पण इथे लावलेली आहे. हे ना मी डीमार्ट मधूनच आणलं होतं. हे ठेवता येत. आता कधी कधी काय व्हायचं, हे ठेवलं ना बॅगमध्ये किंवा कुठल्या तरी बॉक्समध्ये त्याचा कलर जा वगैरे असं काहीतरी व्हायचं. मग त्यामुळे ना दुसरा ऑप्शन काय शोधायचा म्हणून नाही ना मी हा ऑप्शन शोधला. आणि लगेचच कुठं जायचं म्हटलं की आपल्याला ते घेता पण येतं. म्हणजे हाताला लगेचच चला बाबा आपल्याला जायचं पटकन घाला वगैरे असं होतं. त्यावेळेस आपण हे लगेच दिसलं तिथं आपण हे घालू शकतो. तर आता हा जो सेट आहे ना, आता हा सेट मी आणखी तर घातला नाहीये पण आहे ना खूपच छान असा आहे. आम्ही आता मध्ये एक फिरायला गेलतो ना अजिंठा वेरूळला, त्यावेळेस आणलेला आहे तिथून. असं 1 पीस वरती घालण्यासाठी आणले. आता हे पण आणि हा एक सेट आहे. आता म्हणजे हे ना ज्यावेळेस आपण मिनी घंटन घालतो ना, मिनी घंटनवरती हे एक घालून गेलं ना तर खूपच छान असा लुक येतो. आणि हे काठपदर साडीवरती किंवा कॉटनच्या साडीवरती तर आणखीनच भारी दिसतं. तर हे ना मी तुळशीबागेतून घेतलं होतं आणि मी 1-2 वेळा हे घातले पण. आणि खरंच खूप छान असा लुक आहे. कुठे कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल ना त्यावेळेस घालत असते. तर हे मी ऑनलाईन घेतलं होतं. आता आणि हे मोत्याचं गळ्यातलं बघा. आता हे पण मी तुळशीबागेतूनच आणलं आहे. आता ह्याच्यासोबत घालायला आहे ना मी एक मोत्याचा सेट आणला होता. त्याला जोड म्हणून मी हे एक घेऊन आले होते. पण तो आता बहुतेक आहे ना माझ्याकडला सेट तो तुटलाय. ह्याला आहे ना असे हे बघा असे मोत्यांचे आहेत ना मणी आहेत त्यामध्ये. त्यामुळे ना ही पोत आणखीनच भारी अशी दिसते. आणि हे पेंडंट आहे ना एवढं भारी आहे ना कारण खूप उठून दिसतं. डेली वेअरसाठी सिंपल 2 असे घंटन आहेत माझ्याकडे, लॉंग घंटन. तर ह्याच्या पण वाट्या मला खूपच आवडतात, खूपच छान अशा आहेत. आणि त्यासोबतच हे किंवा झटपट असं एकदम सिंपल लुक पाहिजे असेल ना तर त्यावेळेस आहे ना हे एकदम सिंपल असं मंगळसूत्र छान दिसतं.
जे आहे ना ते खूप आवडतं. मस्त दिसतं हे. हे पदक हे जे आहे ना हे खूपच छान असं वाटतं. मोरांची डिझाईन आहे त्याच्यावरती. हे एक आहे. आणि हा एक आहे मिनी घंटांमध्ये. हे पण आहे ना फक्त एवढं जरी वेअर केलं ना वरती सेट म्हणून असं म्हणजे एवढं जरी तरी ना एवढा मस्त असा लुक येतो. काठपदर साडी त्यासोबतच कॉटनच्या साडीवरती पण आहे ना एकदम उठून असं दिसतं. बघा हे किती छान आहे. माझ्याकडे ही पण खूप छान दिसते. आता हे जे आहे ना मोठं घंटण ह्याच्यावरती मी हे वेअर करत असते. त्यासोबत आहे ना हे आणखीनच छान असं दिसतं. मध्ये मध्ये ऑक्साईडची एवढी फॅशन होती ना आणि कधीही असं घातलं तर छानच दिसतं. पण नवरात्रीमध्येच मोस्टली हे यूज केलं जातं. आता माझ्याकडून आहे ना हे तुटलं होतं म्हणजे ह्याची तार तुटलेली त्यामुळे मी हे दोऱ्याने पॅक केले. पण ह्याचं आहे ना हे पण आहे ना एवढं छान असं दिसायला दिसतं ना घातल्यावरती एकदम प्रॉपर असा लुक येतो. आणि शक्यतो आहे ना असं नवरात्रीमध्ये किंवा हळदी कुंकाला अशी थीम वगैरे बनवल्यावरती आहे ना हे घालायला खूपच छान असं वाटतं. एक जो आहे ना आणि ह्याच्यावरती शॉर्ट जो घंटन आहे आपला तो घातला ना तरी पण होऊन जातं. आणि खरंच ह्यानी पण आहे ना छान असा लुक येतो. नवरात्रीसाठीच घेतलं होतं. हे पण आहे ना घातल्यावरती खूप भारी दिसतं. खूप सारा यूज होतो आणि छान पण वाटतात घातल्यावरती. आणि फक्त छोट्या घंटांवरती आता हे ऑलमोस्ट आहे ना आता गळ्यातले अशी जे असतात ना सेट छोट्या घंटांवरती जरी घातले नाही तरी पण होऊन जातं आणि छान दिसतं. लॉंग मध्ये आहे. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपला त्याचाच असू शकतो. सोबतच हेअर ऍक्सेसरीज पण आहेत माझ्याकडे काही, त्या बघायच्या असतील ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. तर आता आता मला कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला सॉरी बोलायचंय ते मी तुम्हाला सांगते. तर आहे ना खूप साऱ्या ताईंनी मला आहे ना मी ज्यावेळेस हा ड्रेस किंवा बरेच आता 1-2 ड्रेस आहेत मी तुम्हाला दाखवले तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यावेळेस तुम्ही मला त्याची लिंक मागितली. मी ना खूप ट्राय केलं ती लिंक आहे ना तुमच्यासोबत शेअर करायची. पण आहे ना फ्लिपकार्टचं असं झालंय की म्हणजे त्यांनी सिक्युरिटी पर्पजसाठी ना लिंक शेअर केल्या ना अशा यूट्यूब कमेंटमध्ये वगैरे शॉर्टमध्ये तर ते हे होत नाहीत, ओपनच होत नाहीत ते म्हणजे त्या लिंकच ओपन होत नाहीत. म्हटलं मग शेअर करून तर काय करणार ना तुमच्यासोबत. आणि मी ते ॲफिलेटचं पण खूप ट्राय केलं पण ते फ्लिपकार्टने ना सध्या त्यांचं काहीतरी अपडेशन चालू आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन पण बंद केले. जे काही आता पाठीमागचे आहेत जे ॲफिलेटमध्ये करतात त्यांना त्यांचं सध्या चालू आहे. म्हणजे ते प्रोडक्ट टॅग वगैरे करू शकतात. आता मी प्रोडक्ट काही टॅग करू शकत नाही आता सध्या तरी. पण म्हटलं चला ते ॲफिलेट थ्रू मी तुम्हाला लिंक शेअर करू शकत होते की ॲफिलेटमध्ये लिंक क्रिएट करून तुमच्यासोबत ती शेअर करू शकत होते. पण आहे ना काय म्हणतात ना कधीतरी बॅड लक असतंच तसं काय माझ्या बाबतीत झाले. म्हणजे मी खूप खूप प्रयत्न केले. म्हणजे एक दिवस आहे ना माझा पूर्ण सर्चिंगमध्येच गेला होता की यार असं केलं तर. कारण खूप जणांनी मला इन्स्टावरती पण आहे ना या ड्रेसची लिंक मागितली आहे. त्यासोबतच आहे ना यूट्यूबवरती पण खूप जणांनी मला ड्रेसची लिंक मागितली आहे. किंवा मी ज्या काही साड्या घेतल्या आहेत जे काही मी हे करते ना ऑनलाईन जे काही परचेस केलेलं असतं ना त्याची खूप जणांनी मला लिंक मागितली आहे. पण आहे ना मला खूप वाईट वाटलं की बाबा मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आहे. पण ज्यावेळेस कधी त्या ॲफिलेटचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा दुसरा कुठला तर ऑप्शन येईल ना त्याच्या थ्रू की मी तुम्हाला लिंक शेअर करू शकते त्यावेळेस मी तुमच्यासोबत ती लिंक आहे ना माझ्या ड्रेसची किंवा माझ्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची लिंक आहे ना मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. म्हणजे प्लीज तेवढं समजून घ्या. कारण आम्ही पण खूप प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेस तुमचा असा रिस्पॉन्स भेटतो ना खरंच मला एवढं भारी वाटतं ना. कारण असं म्हणजे आपण केलेल्याचं काहीतरी आपल्याला फळ भेटतंय बाबा असं वाटायला लागतं. कारण आहे ना ज्यावेळेस तुमच्या कमेंट येतात किंवा तुम्ही कुठलं तरी प्रोडक्ट किंवा माझ्याकडून जरी काही एखादी चूक झाली ना त्यावेळेस तुम्ही हक्काने सांगता ना यार तू असं असं केलंयस असं नसतं करायचं किंवा असं नको करूस त्यावेळेस पण आहे ना खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं की यार आपलीच माणसं आहेत आणि आपलेपणानेच आपल्याला ते सांगतायत. त्यामुळे ना आणखीनच असं उत्साह येतो काहीतरी करायचंय बाबा आपल्याला म्हणून. आणि छान पण तेवढंच वाटतं. आणि ना मला खूप साऱ्या ताईंनी कमेंट करून विचारतायत की ताई तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला का, तुम्हाला पेमेंट चालू झालं का. तर आणखी असं काहीच झालेलं नाहीये. कारण आहे ना आता त्यांचा क्रायटेरिया एवढा मोठा आहे ना म्हणजे युट्यूबवाल्यांचा की तो क्रायटेरिया आता सध्या माझं सबस्क्रिप्शनचा क्रायटेरिया कम्प्लीट झालेला आहे. पण आवर्स किंवा जे काही व्ह्यूज असतात ना त्याचा क्रायटेरिया कम्प्लीट होईल. मला पण माहित नाही किती वेळ लागेल किंवा किती दिवस लागतील. पण मी पण आहे ना त्याचीच वाट बघते की यार कधी माझा चॅनल मॉनिटाईज व्हायचा वगैरे. आणि आता कुठे आहे ना मला चांगला रिस्पॉन्स भेटायला लागलाय की आणि एखाद दुसरे व्हिडिओ असे व्हायरल पण व्हायला लागलेत. त्यामुळे म्हणजे मला पण होप्स आहेत की बाबा होईल.
म्हणजे चॅनल आपला थोड्या दिवसात कधीतरी मॉनिटाईज होईल आणि तो कधी शेअर करेल ना की बाबा माझा मॉनिटाईज झाला, आणि ह्याची मी तुमच्यासोबत कधी शेअर करेल ना ह्याचीच मी पण वाट बघते. कारण आहे ना, जेवढी तुम्हाला उत्सुकता आहे ना तेवढी मला पण आहे ना माझा चॅनल कधी मॉनिटाईज होणार ह्याची उत्सुकता लागली आहे. तर मग आजसाठी एवढंच. आता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.